तर सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावात सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदेंवर आरोप केलाय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे। या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संसदेत हा विषय मांडतील आणि मुख्यमंत्री आणि राज्यपालांची मी भेट घेईन असंही त्यांनी म्हटलं। आता यांच्यावर कोणी प्रश्न का उपस्थित करत नाही? ड्रग्ज रॅकेटवर कारवाई करण्याच्या राज्याची गृहमंत्र्यांची खरोखरच इच्छा आहे का, असा सवालही शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उपस्थित केला। इकडे डायरेक्शन आहे, व्हॉट्सअप आहे, म्हणजे बुकिंग ऑनलाईन बुकिंग घेता येते। ठीक आहे, शेअर आहे, वेबसाईट आहे, त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा। ठीक आहे, आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया व्हॉट्सअपला। आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो, मी जरा टॉपला क्लिक करते, दादा कॅमेरे झूम करा। स्टील प्रकाश शिंदे इज ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी, स्टील प्रकाश शिंदे। माझ्या पक्षाच्या वतीने सन्मान्य खासदार ओमराजे निंबाळकर, सन्मान्य खासदार श्री अरविंदभाई सावंत हे दोघे संसदेमध्ये हा विषय मांडण्यासाठी तत्पर असतील। माझ्या पक्षाचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्र्यांना या संबंधाने भेटण्यासाठी वेळ मागितलेला आहे आणि ते त्यांना भेटतील। मला माननीय मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की गृहमंत्री म्हणून खरंच तुमची इच्छाशक्ती आहे का? तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रग्जची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत। यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का? तुषार दोषींशी तुम्ही काही चर्चा केली का? तुषार दोषीने तुम्हाला काही उत्तरं दिली का? यावर जाहीर येऊन बोला। दरम्यान सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधू प्रकाश शिंदेंवर ड्रग्ज प्रकरणी आरोप केल्यावर त्यांच्या या आरोपांना आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं। बघूया। खरं तर कालपासून जो गदारोळ एका शूर्पणखेनं माजवलेला आहे, रामायणात सुद्धा अशीच एक शूर्पणखा होती की जी राम आणि लक्ष्मणांच्या वरती आरोप करत होती। आज अशाच काही शूर्पणखा या फक्त स्वतःवरती कॅमेऱ्याचा फोकस ठेवण्यासाठी अत्यंत धादांत खोटे आरोप या ठिकाणी करत आहे। की आदरणीय शिंदे साहेबांचा आणि प्रकाश शिंदे साहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही। कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत, पण केवळ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, सनसनाटी निर्माण करायची आणि स्वतःच्या पक्षात मी कशा पद्धतीनं शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत। हे थोडंसं अति बोलल्यासारखं होतंय। प्रसिद्धीसाठी काही नका बोलू। आणखीन जर काही प्रकार तुमचे काढले ना, तुम्ही काय काय करताय त्याच्यामुळं पिढी कशी बर्बाद होते, मग ते त्याचा उत्तर देता येणार नाही। म्हणून जास्त ज्ञानाचे डोस लोकांना पाजू नका। याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। पाहत राहा एबीपी माझा।